सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. भावशेखरच्या आधीच्या काही भागांमध्ये तसं एका अर्थी लागोपाठ जरी म्हणता नाही आलं तरी फार दिवसांचा कालखंड मध्ये न जाऊ देता आपण इंदिरा संतांच्या 2 कवितांवरती कार्यक्रम केला होता. प्रवास आणि नंतर एक कविता. आणि ह्या दोन्ही कवितांवरती जेव्हा इतर ठिकाणी चर्चा झाली, अभिप्राय आले, तेव्हा ज्या एका कवितेचा हमखास संदर्भ दिला गेला अशी कविता म्हणजे होऊन येशील उषा शुभांगी. होऊन येशील उषा शुभांगी. वंशकुसुम याच कविता संग्रहातली इंदिरा संतांची ही कविता आहे. असं म्हणतात की कवी एका विशिष्ट भावनेनं एका विशिष्ट संदर्भामध्ये एखादी कविता लिहून जातो. काळाच्या ओघामध्ये कविता राहते, ती लिहिणारी कवी ती कविता लिहिणारा कवी किंवा कवयित्री हे मात्र काळाच्या पडद्याआड जातात. आणि मग त्याच्या हयातीतही आणि हयातीनंतरही ही कविता जसजसा वाचक वाचत जातो तसतसं कदाचित वाचकाच्या मनाचे कंगोरे सातपडसाद त्याला दिसायला लागतात. आणि मूळ उद्देश, मूळ संकल्पना फार वेगळी असली तरी एका वेगळ्या संदर्भामध्ये ती कविता त्या वाचकाला त्या वेळेला जाणवते. कदाचित असंही होत असेल की एखादा वाचक जेव्हा त्याच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती ही कविता वाचतो त्यावेळेला या एकाच कवितेचे वेगवेगळे संदर्भ त्याला लागत जातात का असाही विचार करावा लागतो. आणि त्यातही मुळात इंदिरा संत यांची कविताच इतकी आशय घन आशय गर्भ असते की त्याचे कंगोरे शोधत राहणं हाच एक अनेकांचा छंद होऊन जातो. कारण नाहीतरी असं म्हटलंच आहे ना की शब्दांचे अर्थपदर हे वाचणाऱ्यावरही अवलंबून असतात आणि त्यामुळेच कविता अधिकाधिक अर्थघन बनत जाते. मग असे अनेक पदर असलेली इंदिराबाईंची कविता म्हणजे होऊन येशील उषा शुभांगी. तुमची हरकत नसेल तर ही कविता पूर्ण वाचतो आणि मग त्याच्यावरती मोजकं विवेचन करून आपण हा व्हिडिओ पूर्ण करू. कवितेचं शीर्षक होऊन येशील उषा शुभांगी. कविता संग्रह वंशकुसुम. कवयित्री इंदिरा संत. होऊन येशील उषा शुभांगी दारापाशी शुभ्र धुक्यातून अंगांगावर बहर जायचा केसामध्ये चमके दवकण. सोन पायरी वरपायावर सोनेरी किरणांचे पाणी 2 हातांनी टाकीन स्वप्ने तुझ्यावरूनी ममोवाळुनी. येशील होऊन संध्या लक्ष्मी. येशील होऊन संध्या लक्ष्मी सुवर्ण संचित राजपथातुनी अंगांगावर बहरत केशर केसामध्ये सांज चांदणी. ओवाळून मग तुझला दारी नक्षत्रांच्या निरांजनाने उंबर्यावरी ठेवीन चंद्रम घरात आणशील सुधा वाहिनी. स्वप्नामध्ये हे स्वागतपण येशील जेव्हा तूच खरोखर गोंधळलेली मीही अशीयन. गोंधळलेली मीही अशीयन हे तर माझे चंद्रमौळी घर. खरं सांगायचं म्हणजे ही कविता वाचत असताना पटकन मनासमोर येणारी गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्या हिंदू संस्कृतीमध्ये सुनेचं पहिल्यांदा ती जेव्हा आपल्या घरी येते त्यावेळेला तिचं स्वागत करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. उंबऱ्यावरचं ते माप ओलांडून ती येते. त्या तांदूळ भरल्या पावलानं तिनं घरात यावं अशी ही ती कल्पना आहे. मुळातच एखाद्या नवीन सुनेचं किंवा बालिकेचं घरी कसं स्वागत केलं जातं याचे नानाविध संदर्भ, संस्कृती आणि संस्कार आपल्या देशाच्या विविध भागात आहेत. कधी त्याचं वर्णन करताना पंजाब हरियाणाचा संदर्भ देत गुलजार बालिश तो से मापे है असं म्हणतो. कधीतरी केरळमध्ये पडावा नावाचा एखादा विधी केला जातो, त्याच्यावरती भावशेखरचा एक स्वतंत्र भाग केलाय. त्या केरळच्या विधीमध्ये तर शांतपणाने असं सांगितलं जातं तो विधी खरंच बघण्याजोगा असतो का कोण जाणे. पण होऊन येशील उषा शुभांगी ही कविता वाचत असताना मला दरवेळेला तो पडावा हा संस्कृतीचा संदर्भ आठवतो. आपल्याला कल्पना आहे की केरळ ही मातृसत्ताक पद्धतीचं घराणं किंवा संस्कृती आहे आणि त्यामुळे तर याचा अर्थ खूपच वेगळा जातो. त्या केरळी लग्नामध्ये जे पारंपरिक पद्धतीनं केलं जातं अजूनही त्याचे विधी वेगळे आहेत. त्याच्यावरती ते झोपाळ्यावरचे विधी बघताना खूप मजा येते. त्याच्यापेक्षा थोडा वेगळा पण आजच्या कवितेच्या आशयाशी जवळ जाणारा विधी म्हणजे पडावा. लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मुलाकडची मुलीकडची माणसं एखाद्या मोकळ्या जागेमध्ये भेटतात. त्या 2 गटांच्या मध्ये अशी पुष्कळ मोठी केळीची पानं अंथरलेली असतात. त्याच्यावरती वेगवेगळ्या आकाराच्या उंचीच्या समया लावलेल्या जातात. समईच्या एका बाजूला मुलीकडची सर्व माणसं, समयांच्या दुसऱ्या बाजूला मुलाकडची सगळी माणसं उभी असतात. ती मुलगी थोडं पुढे येते आणि मग ह्या नवऱ्या मुलाच्या बहिणी पुढे जाऊन तिचं स्वागत करताना म्हणतात की उद्यापासून तर तू आमच्या घरी येच
आम्ही तुझी आतुरतेनं वाट पाहतोय. तू येताना सून म्हणून ये, पण लवकरात लवकर तू या घराची मुलगी हो. म्हणजे बहिणाबाई चौधरी जसं म्हणतात की मुलीला माहेर मिळावं म्हणून आई सासरी राहते, त्याची ही सुरुवात असते. आणि मग हा आशय डोक्यामध्ये ठेवून जेव्हा मी या कवितेकडे पाहतो त्यावेळेला मला नेहमी वाटतं की ही कविता नक्की इंदिराबाईंनी सुनेसाठी लिहिली असेल. आणि त्यातल्या अनेक मराठीच्या प्राध्यापकांचं, समीक्षकांचं मत असं आहे की हो, ही कविता खरोखरच इंदिराबाईंनी त्यांच्या सुनेसाठीच लिहिलेली आहे. आता त्यातलं जे वर्णन आहे, होऊन येशील उषा शुभांगी दारापाशी शुभ्र धुक्यातून अंगांगावर बहर जायचा केसामध्ये चमके दवकण सोन पायरी वरपायावर सोनेरी किरणांचे पाणी दो हातांनी टाकीन स्वप्ने तुझ्यावरोनी मम ओवाळुनी येशील होऊन संध्या लक्ष्मी. तिन्ही सांजेच्या वेळेला ती येते, नाहीतरी तिन्ही सांजेचं संध्या लक्ष्मी हे वर्णन वेगळ्या पद्धतीनेही घेता येईल. नाहीतरी आपल्या सगळ्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या मराठमोळ्या घरांमध्ये शुभंकरोती म्हणताना नाहीतरी तिन्ही सांजेला देवाशी दिवा लावला जातो आणि त्या देवाच्या दिवा लावताना त्याची शेवटची ओळ अशीच आहे ना की बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. आणि सुनेला कन्येला लक्ष्मी मानणारा आपला समाज, आपली संस्कृती अशा अर्थी येशील होऊन संध्या लक्ष्मी सुवर्ण संचित राजपथातुनी अंगांगावर बहरत केशर केसांमध्ये सांज चांदणी. आता अंगांगांवर भरत केशर हे त्यावेळच्या आकाशाचं वर्णन आहे, त्यावेळच्या मनोवस्थेचं वर्णन आहे की त्यावेळच्या भावावस्थेचं वर्णन आहे. हे ज्या त्या साहित्यिकानं, ज्या त्या वाचकानं आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या त्या समीक्षकांना आणि प्राध्यापकांना ठरवावं हे नक्की. आणि मग त्याच्यावरची जी पुढची ओळ आहे, कडवं आहे, ओवाळुनी मग तुझला दारी नक्षत्रांच्या निरांजनानी उंबर्यावरी ठेवीन चंद्रम घरात आणशील सुधा वाहिनी. हा सुधा वाहिनी हा शब्द अत्यंत अवघड शब्द आहे, कारण त्याच्यामध्ये काही पुस्तकं पाहिली तर तिथे सुधा वाहिनी हा एक शब्द आहे. काही पुस्तकं पाहिली विशेषतः गुगलवरती तर सुधा आणि वाहिनी, किंडलवरती त्याची जी किंडल एडिशन आहे त्याच्यामध्ये सुधा आणि वाहिनी हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की इंदिरा संतांच्या सुनबाई डॉक्टर सुप्रिया दीक्षित, ज्यांनी कुवेशी आणि अमलताश अशी दोन पुस्तकं लिहिली आहेत, त्यांचं माहेरचं नाव सुधा आहे. मग अशाही अर्थी ते सुधा वाहिनी अशा अर्थी आहे. त्यातही इंदिराबाईंचे चिरंजीव प्रकाश संत हे इंदिराबाईंच्याच माहेरी दत्तक गेलेत म्हणून कागदोपत्री त्यांचं नाव डॉक्टर भालचंद्र दीक्षित असं आहे. म्हणजे प्रकाश संत उर्फ डॉक्टर भालचंद्र दीक्षित यांची पत्नी अशा अर्थी तो वाहिनी हा एक वेगळा शब्द आहे. म्हणजे दिसायला एका घराची ती सून झाली आहे, पण प्रत्यक्षात ती दोन घरांची सून होती अशी कुठे भावना असते का? नवीन येणाऱ्या सुनेला ज्या विविध रूपांमध्ये आपल्या घरामध्ये सामावून घेतलं जातं किंवा समाविष्ट व्हावं लागतं, त्याचं हे वर्णन सुधा वाहिनी असं आहे का, याचा विचार करू. आणि म्हणून कदाचित ही कविता सुनेसाठी लिहिली आहे असं मानलं जातं. पण मला स्वतःला असं वाटतं की ही कविता जितकी सुनेसाठी आहे तितकं आपली नवजात कन्या घरी येते तिच्यासाठी सुद्धा आहे ना. ज्या घरामध्ये मुलगी नांदते तिथं सौभाग्य नांदतं, तिथे सौख्य नांदतं, तिथे लक्ष्मी नांदते असं मानणारी आपली संस्कृती आहे. आणि म्हणून ही कविता खरोखरच फक्त सुनेसाठी आहे का याचाही विचार करावा लागतो. आणि मग कदाचित काही वेळेला त्या लोलकातल्या किरणांसारख्या या सुधावाहिनी आणि सोन पायरी या दोन शब्दांमुळे वेगवेगळ्या गोष्टी मनामध्ये यायला लागतात की का केवळ ह्या कवितेचा आशय फक्त नवीन सुनेसाठी किंवा नवीन मुलीसाठी, नवजात कन्यकेसाठी असा मर्यादित ठेवायचा. कारण सुधा वाहिनी या शब्दाचा शब्दकोशामध्ये अर्थ पाहिला तर तो अमृताची नदी असा आहे. गंगाष्टक किंवा गंगा लहरीमध्येच गंगा या नदीचं वर्णन सुधा वाहिनी या विशेषणाने केलेलं आहे. हल्लीच्या काळामध्ये म्हणायचं झालं तर आता जो एखाद्या फाईलचा जो पासवर्ड असतो त्याला सुधा वाहिनी म्हणता येईल का, असाही गमतीचा विचार काही वेळेला ही कविता वाचताना माझ्या मनामध्ये येतो. कारण मला फार असं वाटतं की सुधा वाहिनी हा शब्द या संपूर्ण कवितेमध्ये आपण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये रमी खेळत असतो त्या रमीतला जोकर सारखा आहे. तो जोकर फक्त प्युअर सिक्वेन्स सोडला तर बाकीच्या ठिकाणी आपण जिथे लावू ती भूमिका निभावत असतो. मग सुधा वाहिनी हा शब्द त्याच्या शब्दाच्या पथासकट त्या रमीतल्या जोकर सारखा असतो का याचा विचार करावा लागतो. रमीतला जोकर हा अर्थ जरा वेगळा वाटला तर मग कदाचित एका वेगळ्या अर्थानं नुकतीच कोजागिरी पौर्णिमा झाली म्हणूनही म्हणत असेल, परंतु चांदणं आशालाही सुधा वाहिनीचा अर्थ म्हणून वापरता येईल का किंवा लक्षात घेता येईल का असाही विचार करावा लागतो.
नाहीतरी या संपूर्ण कवितेला जी पार्श्वभूमी आहे ती तिन्ही सांजाची आहे. मुळात तिन्ही सांजा हाच शब्दप्रयोग किंवा हाच अर्थ त्या सुधा वाहिनीचा असेल का, असाही विचार करावा लागतो. कारण त्या कातर वेळेचं जे वर्णन आहे ते कातर वेळेपासून दिवे लागणीपर्यंतचं. दिवे लागण ही जर आशावादी असेल तर ती कातर वेळ ही हुरहुर असते, आणि याच्या आधेमध्ये जे सांधे जोडत जाते आयुष्याच्या, घराच्या, संधीच्या, सुखदुःखांना सामोरं एकाच वेळेला होत जा, म्हणून तो सुधा वाहिनी हा शब्द असतो का, याचा विचार करावा लागतो. मग तिन्ही सांज म्हटलं की संधी आणि आठवण या दोन्ही गोष्टी मागे राहत नाहीत. कारण नेहमीच म्हटलं जातं की तिन्ही सांजेला आणि कातर वेळेला सगळ्यात जास्त काय येते, ती आठवण येते, आणि नंतरचे प्रसंग ही फक्त त्याची साठवण असते. मग आठवण ते साठवण याला सुद्धा वाहिनी म्हणायचं का, असाही प्रश्न असू शकतो. एक गोष्ट मात्र नक्की, की ही जर कविता सुनेसाठी आहे असं म्हटलं तर या कवितेमध्ये इंदिराबाई सुनेचं वर्णन किंवा सुनेचं स्वागत फार मोठ्या मोकळ्या मनाने करतायत असं वाटतं. इंदिराबाईंचं एकंदरीतच जे साहित्याचं स्वरूप आहे, त्यांच्या दिसण्याचं जे स्वरूप आहे, त्याच्यामध्ये हे उदाहरण अगदी चपखल बसतं. पण आपण जर डॉक्टर सुप्रिया दीक्षित यांच्या अमलताश या पुस्तकाचं वाचन केलेलं असेल, मी मगाशीच म्हटलं तसं सुप्रिया दीक्षित याही अत्यंत चांगल्या लेखिका आहेत. त्यांची कुवेशी आणि अमलताश ही 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अमलताश हे पुस्तक अजूनही उपलब्ध आहे, परंतु कुवेशी हे पुस्तक मात्र शोधूनही ना प्रकाशकांकडे मिळत आहे, ना दुकानात मिळत आहे, ना ऑनलाईन मिळत आहे. त्या अमलताशमध्ये अत्यंत संयत शब्दामध्ये इंदिराबाईंच्या या रूपाला छेद देणारी ही काही वर्णनं आहेत. मग अशाही अर्थी सुधा वाहिनी या शब्दाचा वेगळा अर्थही असतो का, हाही विचार करू. आणि एवढ्यासाठी मी म्हणलं की वाचकाच्या मनोवस्थेतनं अर्थ ठरतो, याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण अशी ही इंदिरा संतांची कविता होऊ नयेशील उषा शुभांगी. तुमची हरकत नसेल तर ही कविता पुन्हा एकदा सलग वाचतो आणि माझ्या मनातल्या अर्थाच्या संभ्रमांसहित त्याच्या भावनांच्या विभ्रमांपर्यंत तुम्हाला जाण्याची प्रक्रिया मिळण्याचं यश मिळो, बळ मिळो अशी प्रार्थना करतो. ही कविता पूर्ण वाचतो आणि हा व्हिडिओ पूर्ण करतो. होऊ नयेशील उषा शुभांगी दारापाशी शुभ्र धुक्यातून अंगांगावर बहर जायचा केसामध्ये चमके दवकण सोन पायरी वर पायावर सोनेरी किरणांचे पाणी दो हातांनी टाकीन स्वप्ने तुझ्यावरूनी ममो वाळुनी येशील होऊन संध्या लक्ष्मी सुवर्ण संचित राजपथातुनी अंगांगावर बहरत केशर केसांमध्ये सांज सांदणी ओवाळुनी मग तुझला दारी नक्षत्रांच्या निरांजनाने उंबर्यावरी ठेवीन चंद्रम घरात आणशील सुधावाहिनी स्वप्नामध्ये हे स्वागतपण येशील जेव्हा तूच खरोखर स्वप्नामध्ये हे स्वागतपण येशील जेव्हा तूच खरोखर गोंधळलेली मीही अनाशी हे तर माझे चंद्रमौळी घर. मला वाटतं आठवणींच्या कातर वेळेला याच्या पलीकडे आपली परिस्थिती काही वेगळी नसते. गोंधळलेली मीही अनाशी हे तर माझे चंद्रमौळी घर. कविता होऊ न येशील उषा शुभांगी. कविता संग्रह वंशकुसुम. कवयित्री इंदिरा संत. मनपूर्वक धन्यवाद. भाव शेखर.